थोड्याच वेळात शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा। राज ठाकरेंची तोफ शिवतीर्थावर धडाडणार। राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता। राज्यभरातनं मनसैनिक मुंबईत जमायला सुरुवात। अजितदादांच्या बंगल्याबाहेर जादूटोणा प्रकरणी कॅप्टन खरातची चौकशी करा। राष्ट्रवादीच्या नेत्यांची मागणी। भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांनी 2 आठवड्यापूर्वीच दिले होते कारवाईचे आदेश। खुद्द मुख्यमंत्र्यांनीच थेट लक्ष घातल्यानं खरातची सगळीकडूनच कोंडी। सूत्रांची माहिती। कॅप्टन खरात प्रकरणात एसआयटीची स्थापना। तेजस्वी सातपुतेंच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना। एसआयटीकडनं खरातची 2 तास कसून चौकशी। नाशिक प्रकरणात रुपाली चाकणकरांची चूक नाही। चाकणकर स्वतःहून गेलेल्या नाहीत, कुठेतरी कार्यक्रमाच्या निमित्तानं गेल्या असतील म्हणत दत्ता भारण्यांकडनं चाकणकरांची पाठराखण। अमेरिकेत संशयित ड्रोन हल्ल्यानं एकच खळबळ। अमेरिकेतली सैन्यदळ संरक्षण आणि विदेश मंत्र्यांच्या घराजवळ ड्रोन दिसल्यानं भीतीचं वातावरण। अमेरिकन सुरक्षा दलाची महत्त्वाची बैठक। इराणचा सौदी अरबची राजधानी रियाद आणि कतारमध्ये शक्तिशाली मिसाईल अटॅक। हल्ल्यामुळे कतारमधल्या गॅस फॅसिलिटी टँकला आग। मिसाईल हल्ल्यामुळे सौदीत खळबळ। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण। सोनं 4,000 तर चांदी 13,000 झाली स्वस्त। पाडव्यानिमित्त राज्यातल्या मंदिरांना सजावट। कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात तर शिर्डीच्या साई मंदिरावर उभारली गुढी। नववर्षाच्या स्वागतानिमित्त राज्यातली मंदिरं भाविकांनी गजबजली। आणि राज्यभरात अवकाळीचा तडाखा। विदर्भासह मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान। पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी मृगा। महाराष्ट्राची खबरबात या बातमीपत्राच्या सुरुवातीला आपण आज दिवसभरातल्या चर्चेतल्या बातम्यांचा आढावा घेतोय। अगदी काही वेळातच शिवतीर्थावर मनसेचा मेळावा होणार आहे। ठाकरे बंधूंच्या युतीनंतरचा हा पहिला मेळावा असणार आहे आणि राज ठाकरे आता मनसैनिकांना नेमका कानमंत्र काय देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर भोंदू बाबा अशोक खरातच्या फार्म हाऊसवर छापा टाकला। अशोक खरातच्या फार्म हाऊसमधनं चक्क एक पिस्तूल आणि न वापरलेली काडतूस जप्त केली गेली आहेत। तर महत्त्वाची कागदपत्र सुद्धा पोलिसांच्या हाती लागली आहेत। राज्यात सध्या अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय। अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस सुरू झालाय। याचा मोठा फटका बसलाय तो शेतीला आणि पिकांना। त्याबद्दलच्या बातम्या आहेत। पोलिसांना नडाल तर आता याद राखा, कारण पाटण्यामध्ये एका गुंडाच्या टोळक्यानं पोलिसांवर हल्ला केला। धारधार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी गुंडांना पोलिसी खाक्या दाखवला आणि चांगलाच धडा शिकवलाय। तर इस्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये युद्धाचा 20वा दिवस आता उजाडलाय। या युद्धानं जणू जगभरातल्या इंधन बाजाराला आता आग लावली आहे आणि म्हणूनच आता जगभरात इंधनाची अभूतपूर्व टंचाई तयार होण्याची शक्यता आहे। पहिलीच बातमी आपण नाशिकमधनं पाहूया। नाशिकमध्ये तंत्र ज्योतिषी कॅप्टन अशोक खरातच्या कारनाम्यांची आता एसआयटी मार्फत चौकशी सुरू झाली आहे। गुरुवारी 2 तास भोंदू बाबा अशोक खरातची एसआयटीच्या पथकानं चौकशी केली। भविष्यामध्ये या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे आणि म्हणून आता राज्य सरकारनं चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली आहे। या विकृत भोंदू बाबा अशोक खरातवर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे आरोप केलेत। त्यानंतर पोलिसांनी अशोक खरातच्या मुसक्या आवळल्या। पोलीस तपासामध्ये अशोक खरातचा एक पेन ड्राइव्ह सापडलाय। पोलिसांच्या हाती हा पेन ड्राइव्ह लागलाय।
आणि त्या पेन ड्राईव्हमध्ये महिलांचे 58 आक्षेपार्ह व्हिडिओ आहेत असं बोललं जात आहे। आता दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 2 आठवड्यापूर्वीच कारवाईचे आदेश दिले होते आणि त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण माहिती मिळवली आणि अटकेची कारवाई आता केली आहे। दरम्यान एसआयटी मध्ये आता कोणकोणत्या मुद्द्यांचा प्रामुख्याने तपास होणार आहे हे आपण व्यवस्थित समजून घेऊया। मुद्दे काय असतील? खरं तर 58 व्हिडिओंचा खोल तपास होणार आहे। त्याच्या पेनड्राईव्ह मध्ये जे 58 व्हिडिओ सापडलेले आहेत ते कोणाकोणासोबतचे आहेत, त्याच्यामागचे धागेदोरे काय आहेत, या व्हिडिओचा सगळा सखोल तपास होणार आहे। प्रत्येक व्हिडिओबाबत चौकशी होणार आहे। एकूण 58 व्हिडिओ 58 महिलांसोबत आहेत का, कशाबद्दलचे हे व्हिडिओ आहेत, त्या प्रत्येक व्हिडिओची चौकशी होणार आहे आणि त्याबद्दलचे प्रश्न त्याला विचारले जातील। त्याचबरोबर पीडितांना शोधून चौकशी होणार। आता या सगळ्या महिला कोण आहेत, त्या सगळ्या पीडितांना शोधलं जाईल आणि त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे अत्याचार केले होते त्याबद्दलची माहिती मिळवली जाईल। असा सगळा सखोल तपास होणार आहे। लैंगिक अत्याचार पीडितांना शोधणार, म्हणजे लैंगिक अत्याचार झालेल्या ज्या पीडिता आहेत त्यांनाही शोध, त्याच्यापैकी काही लोकांवर, काही महिलांवर लैंगिक अत्याचार झाले होते त्यांचाही शोध घेतला जाईल। त्याचबरोबर कुणाकुणाला सुचवले अघोरी उपाय, या इसमानं, या भोंदू बाबांना अनेकांना हे अघोरी उपाय सुचवले होते, ते कुणाकुणाला सुचवले होते त्यांचा शोध घेणार आहेत। तर आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेलिंग झालं का असंही विचारलं जाईल। तेव्हा कोणते कोणते व्हिडिओ दाखवले, त्याच्याबरोबर दुष्कृत्यामध्ये कोणत्या बड्या धेडांचा सहभाग होता, कोणते बडे नेते, महत्त्वाची माणसं त्यांनी सहभाग घेतला होता, त्यांचा शोध घेतला जाईल। आर्थिक फसवणूक झाली आहे का, त्यांनी कोणाकडनं पैसे घेतलेत का, कारण त्यांनी बरीच माया जमवली आहे हे समोर आले। करोडोंच्या मालमत्तेचा तपास होणार आहे। काही शहरं आहेत, त्या शहरांमध्ये ह्याच्या मालमत्ता सापडलेल्या आहेत, तेव्हा त्याचा सुद्धा तपास सविस्तर होणार आहे। तर विकृत तंत्रज्योतिष कॅप्टन अशोक खरातचे नवनवीन काळे कारनामे आता एक एक करून समोर येत आहेत। भोंदूगिरीतनं त्यानं करोडोंची माया जमवली होती, मग ते सिन्नर असेल, नाशिक, कोपरगाव, शिर्डी, असं एकापाठोपाठ एक करोडोंच्या मालमत्तेची माहिती समोर येऊ लागली आहे। क्राईम ब्रांचनं बुधवारी मध्यरात्री त्याच्या नाशिकच्या मिर गावातल्या आलिशान फार्म हाऊसवर छापा टाकला। या छाप्यामध्ये धक्कादायक पुरावे सापडले असं बोललं जात आहे। आता आश्चर्य म्हणजे अनुयायांना अध्यात्माचे धडे देणाऱ्या या विकृत बाबाच्या घरामध्ये चक्क एक पिस्तूल सापडलंय। आता हे पिस्तूल त्यानं कुठं वापरलंय का, धाक कुणाला दाखवलाय का आणि कुणाला धमकावलंय का, अशा विविध अँगलनं तपास सुरू झालाय। तर दरम्यान या खरातच्या घरात झालेल्या झाडाझडतीमध्ये कोणते पुरावे हाती लागलेले आहेत, आपण ते पुरावे पाहूया। लैंगिक अत्याचारामध्ये अटक झाल्यावर ऑफिसमधल्या छाप्यामध्ये 58 आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांना सापडलेले आहेत। त्यानंतर घरामधल्या छाप्यात काही महत्त्वाची कागदपत्र हस्तगत केली आहेत असं सांगितलं जात आहे। आता यातनं नवे खुलासे होण्याची शक्यता आहे। खरातच्या नावावर करोडोंची मालमत्ता आहे। कोपरगाव, शिर्डी, अहिल्यानगरमध्ये मध्यवर्ती भागात त्याच्याबरोबर जमिनी आहेत। त्याचबरोबर इतर आर्थिक व्यवहार याबद्दलचे महत्त्वाचे कागदपत्र आता ताब्यात घेतलेले आहेत। घरातल्या छाप्यामध्ये पोलिसांना काही महत्त्वाचे पुरावे हाती लागलेत अशी माहिती मिळते। आता हे पुरावे कागदोपत्री किंवा डिजिटल स्वरूपामध्ये आहेत असू शकतात असं बोललं जात आहे। घरामध्ये पिस्तूल सापडलंय। आता या पिस्तूलचा परवाना होता का की नाही याबद्दल तपास सुरू आहे आणि त्याचबरोबर या पिस्तूलाचा वापर कुठे झालाय का याबद्दलही तपास सुरू झालाय। याचा परवाना कुणी दिला हाही तपास होईल। पिस्तुलासह घरामध्ये काडतूस सापडलेली आहेत। ही घरामध्ये आढळलेल्या पिस्तुलाचीच आहेत का की इतर कोणत्या बंदुकीची आहेत याबद्दल आता अजून सखोल तपास सुरू झालाय। दरम्यान अशोक खरात ढोंगी साधू आहे, ढोंगी महाराज आहे, हे आता समोर आलेलं आहे। त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलंय, पाहूया। अशोक खरात हा एक ढोंगी साधू आहे, ढोंगी महाराज आहे, त्याचा समोर आलेला आहे। गेल्या काही दिवसापासून त्याची चर्चाही सुरू होती, पण आता ते पुढे आलेलं आहे, समोर आलेलं आहे। मला वाटतं त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे।
माझ्याकडे दैवी शक्ती तुला बर्बाद करेल असं म्हणताय. कोण म्हणताय? कॅप्टनची धमकी होती. पीडितेनं केलेल्या FIR मधनं धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. 2022 पासून वारंवार पीडित महिलेचं लैंगिक शोषण होत आहे. पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन लैंगिक शोषण होत आहे. दरम्यान FIR मधनं समोर आलेल्या माहितीनुसार आता विकृत तंत्रज्योतिष कॅप्टन खरातनं पीडितेला धमकी काय दिली आहे आपण पाहूया. माझ्याकडे दैवी शक्ती आहे. तुझं आयुष्य मी बर्बाद करीन. तुझ्या पतीला जीवे मारीन अशा धमक्या त्याने दिल्यात. दरम्यान FIR मधनं समोर आलेल्या माहितीनुसार विकृत खरातवर नेमके आरोप काय आहेत पाहूया. पाण्यातनं गुंगीचं औषध देऊन शोषण केल्याचा आरोप आहे. संमोहित करून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. धार्मिक आस्थेचा गैरफायदा त्यानं घेतलाय हा त्याच्यावर आरोप केलाय. पतीला जीवे मारण्याची धमकी त्यानं पीडितांना दिली आहे. तंत्रमंत्र करून नुकसान पोहोचवण्याची ही धमकी त्यानं याच महिलांना दिली होती. आणि भीती दाखवून वारंवार लैंगिक शोषण नोव्हेंबर 2022 पासून डिसेंबर 2025 पर्यंत 3 वर्षाच्या काळामध्ये हे लैंगिक शोषण त्यांनी केलंय. आपण पाहतोय की विकृत हा जो खरात कॅप्टन खरात आलेला आहे त्याच्यावर कोणत्या कोणत्या प्रकारचे आरोप झालेत त्या आरोपांची आपण लिस्टच पाहिलेली आहे. त्याच्यावर एक नाही तर अनेक आरोप आहेत. त्यांनी अनेक काळे कारनामे केलेले आहेत आणि त्याच्या घरातनं सुद्धा आता संशयित वस्तू सापडलेल्या आहेत. आता या एवढ्या सगळ्या चुका आणि गुन्हा करणाऱ्या खरातच्या मागे नेमकं कोण होतं हे पाहावं लागणार आहे. आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर चांगल्याच अडचणीत सापडलेत. तंत्रज्योतिषी अशोक खरातवर धरलेली छत्री आणि खरातचे पाय धुतानाचे व्हिडिओ त्याचे व्हायरल झालेले आहेत. आता त्यातच खरातला बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अटक झाली आहे. महिलांचं शोषण केल्याचे गंभीर आरोप खरातवर होत आहेत. परिणामी रुपाली पाटील चाकणकर यांच्यावर त्यांच्याच पक्षातल्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी तोफ डागली आहे. नैतिक जबाबदारी स्वीकारून पद सोडावं अशी मागणी ठोंबरे पाटलांनी केली आहे. तर विरोधकांनी या प्रकरणाची तुलना एप्स्टन फाईल्सची केली आहे. जर चाकणकरांनी राजीनामा दिला नाही तर राज्यभर आंदोलन छेडू असा इशारा त्याने दिलाय. तिकडे संजय राऊत यांनी सुद्धा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आणि त्याच्यामुळे वाद आणखी पेटलाय. सतत आरोप होत असताना आता कॅप्टन खरातच्या वैयक्तिक आयुष्याशी आपला संबंध नाही असं म्हणणाऱ्या रुपाली चाकणकरांचे खरात सोबतचे आणखी काही फोटो समोर आलेले आहेत. ज्यात कॅप्टन खरात यांच्या एका वाढदिवसाला रुपाली चाकणकर या खरात याला केक भरवताना दिसत आहेत आणि त्याचबरोबर दुसऱ्या फोटोमध्ये कॅप्टन खरात हा रुपाली चाकणकर यांना केक भरवत आहे.